आणि आता पाहूयात पुढल्या 25 मिनिटात 50 बातम्या। राजकीय बांधणी संदर्भात पाचोर येथे उद्धव साहेबांची सभा होईल। कालच आम्ही पवार साहेब यांना भेटलो। लोकसभा आणि विधानसभेसाठी एकत्र राहिलो पाहिजे। राज्यातील जनता वेगळ्या मूडमध्ये आहे असं खासदार संजय राऊत म्हणाले। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची महाविकास आघाडी सोबत जाऊन फजिती झालेली आहे। महाविकास आघाडी तुटून उद्धव ठाकरे एकटे राहतील। पवार साहेबांची अडाणींबाबतची भूमिका योग्य आहे असं आमदार रवी राणा म्हणाले। प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। या भेटीमध्ये अचलपूरला स्वतंत्र जिल्हा तयार करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आमदार बच्चू कडूंनी दिली आहे। दरम्यान राज्य सरकारमध्ये मंत्री झालो नसलो तरी दबंग निर्णय होत असल्याचंही बच्चू कडूंनी म्हटलंय। बाबरी मशिदीचा ढाचा जेव्हा पाडला तेव्हा मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होतो। त्यावेळी त्या ठिकाणी शिवसैनिकही होते। बाळासाहेबांबाबत असे प्रश्न उपस्थित करणं हा मूर्खपणा असल्याचं एकनाथ खडसे म्हणाले। रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेना आणि भाजपतर्फे सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली। आमदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली माणगाव इथून यात्रेला सुरुवात झाली आहे। या रॅलीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जयघोष सुरू होता। माजी आमदार संगीता ठोंबरे यांचे पती विजयप्रकाश ठोंबरे यांनी आपल्या समर्थकांसह बीआरएस पक्षामध्ये प्रवेश केलाय। हैदराबाद येथे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी प्रवेश केलाय। दरम्यान या अगोदर देखील बीड जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी बीआरएस पक्षामध्ये प्रवेश केलाय। बार्टीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन फेलोशिप अंतर्गत पात्र 861 विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलाय। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी केलेल्या चर्चेनंतर फेलोशिपची मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली। महाराष्ट्रामध्ये एका दिवसामध्ये कोरोनाचे 1115 रुग्ण सापडले तर एका दिवसात 9 रुग्णांचा मृत्यू झालाय। मुंबईच्या पश्चिम रेल्वे बोरिवली स्थानकाजवळ दौलतनगर झोपडपट्टीवर रेल्वे प्रशासनाकडून कारवाई करण्यात येते। रेल्वे रुळाजवळ उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपडपट्ट्यांना नोटीस बजावल्यानंतरही त्यांनी या झोपडपट्ट्या हटवल्या नाही म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे। सिडकोमध्ये 2017 पासून बोगस कर्मचाऱ्यांची नोंद करून त्यांच्या नावे वेतन काढण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। सिडको एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी हा सर्व प्रकार उघडकीस आणलाय। जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होऊन पुन्हा अशी घटना होणार नाही अशी प्रतिक्रिया व्यवस्थापकीय संचालक संजीव मुखर्जी यांनी दिली। ठाण्याचे सिव्हिल हॉस्पिटल पूर्णतः जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे। 1935 साली उभारण्यात आलेल्या या हॉस्पिटलच्या इमारतीला हेरिटेज दर्जा देखील होता। तर आता या जागेवर ठाणे सिव्हिल रुग्णालयाची इमारत बांधण्यात येत असून जिल्ह्यामध्ये आणखी 2 भव्य आणि अद्ययावत रुग्णालये बांधली जाणार आहेत। मुंबई उच्च न्यायालयामध्ये धनगर आरक्षणाची सुनावणी पुन्हा एकदा तहकूब करण्यात आली। धनगरांना आरक्षण द्या अशी मागणी जनहित याचिकेत करण्यात आलेली आहे। राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे उच्च न्यायालयानं निर्देश दिलेले आहेत। यावर 7 जूनला पुढील सुनावणी होणार आहे। देशात आगामी वर्षामध्ये सरासरी इतकाच म्हणजेच 96% पाऊस पडेल असा प्राथमिक अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवलाय। आगामी वर्ष हे अल निनोचं असलं तरीही जून जुलैमध्ये त्याचा फारसा प्रभाव पडणार नसल्यानं मान्सूनचे पहिले 2 महिने बळीराजासाठी समाधानकारक असू शकतील। ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल। अवकाळीमुळे आधीच शेतकरी हैराण झालेला असताना विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये गुरुवार आणि शुक्रवारी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। 13 आणि 14 तारखेला वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। अकोल्यामध्ये 41.1 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली। एप्रिल महिन्यातच अकोल्यातील तापमानाचा पारा 41 अंशांपर्यंत गेल्यानं मे महिन्यामध्ये अकोला जिल्हा आणखी उष्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। वर्धा जिल्ह्यामध्ये तापमानामध्ये वाढ झालेली असून तापमान 41.1 अंशांवर जाऊन पोहोचलंय। येत्या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नागरिकांनी दक्षता बाळगावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। चंद्रपूर जिल्ह्यामधील तोहगाव इथल्या 22 वर्षीय साहिल मोरे या युवा शेतकऱ्यांना 8 एकर शेत जमिनीत मिरची पीक घेत 40 लाख रुपये कमावले। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत साहिलनं हे भरघोस उत्पादन घेतलं। हा तरुण उच्च शिक्षित असून नोकरी न मिळाल्यानं तो शेतीकडे वळला। आज त्याची प्रगतिशील युवा शेतकरी म्हणून ओळख निर्माण झाली आहे। पुण्यामधील बहुचर्चित बालभारती पौड फाटा रस्ता डीपीमधून कायमचा रद्द करावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांनी केली आहे। या मागणीसाठी चव्हाण यांच्या नेतृत्वात पुण्यातील पर्यावरण प्रेमी लॉंग मार्च काढणार आहेत। गोंदिया शहरामध्ये 134.7 कोटी रुपयांची भूमिगत गटार योजना मंजूर झाली। मात्र कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता आहे। न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवली असता या बातमीची दखल घेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता राज कटपल्लीवार यांनी स्वतंत्र चौकशी करण्याचं आश्वासन दिलंय।
नंदुरबारच्या शहाद्यामध्ये घोड्यांमध्ये ग्लँडर्स नावाचा साथ रोग होतोय आणि या रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून बाधित क्षेत्राच्या 5 किलोमीटर परिसरामध्ये जनावरांचे बाजार आयोजित करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. तर शहादा तालुक्यातील 18 गावं बाधित आहेत. खासगी वाहनामधून आलेल्या नाशिक ग्रामीण पोलिसांनी गुजरात हद्दीमध्ये जाऊन मारहाण केल्याची गुजरात पोलिसात तक्रार करण्यात आलेली आहे. वाहन तपासणीच्या नावाखाली नाशिक पोलिसांकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला. सांगली मार्केट कमिटी निवडणुकीमध्ये व्यापारी गटामध्ये जोरदार चुरस होण्याची चिन्ह आहेत. तर चेंबरनं व्यापारी गटामधून उमेदवारी न दिल्यास निवडणूक लढण्याचा निर्णय फळ भाजीपाला असोसिएशनच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे आता चेंबरच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी अवकाळीनं नुकसानग्रस्त झालेल्या देवळा, चांदवड, सटाणा, लासलगाव भागात भेट देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला. सरकार तुमच्या पाठीशी असून लवकरात लवकर मदत मिळेल असं आश्वासन त्यांनी दिलंय. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गारपिटीमुळे नुकसान झालेल्या द्राक्ष बागेला भेट देऊन पाहणी केली. यावेळी महिला शेतकऱ्यांना आपल्या व्यथा मांडताना अश्रू अनावर झाले. गतिमान सरकार म्हणून जाहिरातबाजी, पण शेतकऱ्यांना मदत करताना सरकारची गती कुठे जाते हेच माहीत नसल्याची टीका आमदार कैलास पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यात शेतकऱ्यांना आश्वासनांशिवाय काही मिळालं नसल्याचा टोला देखील त्यांनी लगावला. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या अनुदानाला बँकांकडून थांबवल्याचा प्रकार जालन्यात घडलेला आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांसह आमदार नारायण कुचे आणि जिल्हाधिकारी थेट शहरातील SBI बँकेमध्ये दाखल झाले. त्यावेळी शेतकऱ्यांना तत्काळ पैसे देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. शेतामधील कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित केल्यानं नांदेडमध्ये एका शेतकऱ्यानं वीज वितरण कार्यालयातच गळफास घेण्याचा प्रयत्न केला. गेल्या 12 दिवसांपासून या शेतकऱ्याचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय. वारंवार मागणी करूनही वीज वितरण अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यानं अखेर त्यानं हे पाऊल उचललं. छत्रपती संभाजीनगरच्या बोलेगाव इथल्या शेतकऱ्यांना रस्ता मोकळा करण्यासाठी अनेक वेळा तहसीलदारांकडे तक्रार दिलेली होती, पण तहसीलदारांनी तक्रारीकडे लक्ष न दिल्यामुळे शेतकऱ्यांना आमदार प्रशांत बंब यांच्या बैठकीमध्येच विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. तर आमदार प्रशांत बंब यांनी रस्ता लवकर मोकळा करून देऊ असं आश्वासन दिलेलं आहे. धाराशिव शहरामधील एका नामांकित रुग्णालयाकडून फसवणूक झालेली असून त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा आकाश नायकोडे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हाधिकारी यांना दिलाय. नांदेड जिल्ह्यामधील बिलोली इथे रामनवमी निमित्तानं आयोजित धर्मसभेमध्ये चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी कालीचरण महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 2 समाजात तेढ निर्माण करणं अशा कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. महापुरुषांच्या जयंतीनिमित्तानं वर्गणी न दिल्यामुळे दुकानातील कर्मचाऱ्यास बॅटनं बेदम मारहाण करून दुकानामध्ये तोडफोड केल्याचा प्रकार पंढरपुरात घडला. या प्रकरणी 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर व्यापाऱ्यांनी घाबरून दुकानं बंद ठेवली आहेत. सांगली जतच्या भाजप माजी नगरसेवक विजय ताड यांच्या खून प्रकरणामध्ये ताड कुटुंबियांनी पोलीस प्रशासनावर आणि या हत्येबाबत गौप्यस्फोट केलेला आहे. खुनाचा मुख्य सूत्रधार उमेश सावंत, त्यांच्याबरोबर त्याची पत्नी दीप्ती सावंत देखील असल्याचाही आरोप करण्यात आलाय. दोघा पती-पत्नीनं कट रचून सुपारी देऊन ही हत्या घडवून आणल्याचा गंभीर आरोप केला गेलाय. गोंदिया जिल्ह्यामधील सडक अर्जुनी तालुक्यामधील कोमारा इथल्या वाहणाऱ्या शशिकरण नदीवरील पुलावरून ट्रक कोसळला. यात सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रकचे मोठं नुकसान झालंय. अमरावती जिल्ह्यामधील शिवनी फाट्याजवळ कारचा टायर फुटल्यानं भीषण अपघात झाल्याची घटना घडली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून 3 जण जखमी झालेल्या जखमींना तातडीनं रुग्णालयामध्ये हलवण्यात आलंय आणि या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत. नांदेड जिल्ह्यामधील धर्माबाद इथे सराफा व्यापाऱ्याला लुटणाऱ्या 4 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेनं 12 तासांच्या आत अटक केली. आरोपीकडून 86 ग्रॅम सोन्याचे दागिने, 8 किलो चांदीचे दागिने असा 11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. एका उच्चशिक्षित तरुणानं दिवसाढवळ्या 8 घरफोड्या करून कल्याणमध्ये धुमाकूळ घातलेला होता. अखेर पोलिसांनी या उच्चशिक्षित आरोपीला बेड्या ठोकल्यात. डान्स बारचं व्यसन लागल्यानं त्यानं हा चोरीचा मार्ग अवलंबल्याचं समोर आलंय. आरोपीकडून 47 तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले. अहमदनगरच्या जनार्दन कोळी यांच्या शेतातील गोडाऊनमध्ये 15 क्विंटल कापूस, 20 क्विंटल गहू तर 1 क्विंटल हरभरा चोरट्यांनी लंपास केला. याबाबत पोलिसात तक्रार देण्यात आलेली आहे. कोलकात्यामध्ये मेट्रोनं पुन्हा एकदा एक नवा इतिहास रचलेला आहे. देशामध्ये पहिल्यांदाच अंडर वॉटर मेट्रो धावली. हुगळी नदीच्या खाली बनलेल्या बोगद्यातून घेण्यात आलेली मेट्रोची चाचणी यशस्वी ठरली आहे. पुढच्या 7 महिन्यांपर्यंत ही चाचणी घेतली जाईल आणि त्यानंतर या मेट्रोच्या दैनंदिन फेऱ्या सुरू केल्या जातील. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी दिल्लीमध्ये मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. यावेळी विरोधकांची एकजूट करण्यावरती चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. मात्र पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असणार आहे याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाहीये.
देशामधील 30 मुख्यमंत्र्यांपैकी 29 मुख्यमंत्री कोट्यधीश असल्याची माहिती समोर आली आहे. त्यात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी हे सर्वात श्रीमंत ठरले आहेत. त्यांच्याकडे 510 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर ममता बॅनर्जी सर्वात गरीब मुख्यमंत्री असून त्यांच्याकडे केवळ 15 लाखांची संपत्ती आहे. राजस्थानला नवी वंदे भारत ट्रेन मिळालेली आहे. दिल्ली कॅट आणि अजरमेर दरम्यान ही ट्रेन धावणार आहे. तर पंतप्रधान मोदींनी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे माजी अध्यक्ष आणि देशातील सर्वात वृद्ध अब्जाधीश केशब महिंद्रा यांचं वयाच्या 99व्या वर्षी निधन झालं. 1962 ते 2012 अशी 48 वर्ष ते महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष होते. सध्या त्यांचे पुतणे आनंद महिंद्रा या पदावर आहेत. शिखांचं पवित्र धाम असलेल्या हेमकुंड साहिबमध्ये जोरदार बर्फवृष्टी झालेली आहे. संपूर्ण तलाव बर्फानं झाकलेला दिसतोय. 20 मे रोजी हेमकुंड साहिबचे दरवाजे खुले करण्यात येणार आहेत. पश्चिम बंगालच्या दर्गापूरमध्ये एक भरधाव कार थेट शोरूममध्ये शिरल्याचं समोर आलं. हा अपघात सीसीटीव्हीत कैद झालेला असून पोलीस अधिक तपास करतात. युक्रेननं रशियाच्या बखमूतवरील ताब्याचा दावा बरखास्त करणारा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये रशियाच्या सैन्याचा युक्रेनचे सैनिक सामना करताना दिसत आहेत. दक्षिण कोरियाच्या जंगलामध्ये लागलेल्या भीषण वणव्यानं एकच हाहाकार उडवलेला आहे. वीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी कोर्टामध्ये राहुल गांधींच्या विरोधामध्ये फौजदारी तक्रार दाखल केलेली आहे. तसंच राहुल गांधींनी माझे आजोबा विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान केलेला आहे. त्यांच्या विरोधात कारवाई व्हावी अशी मागणी देखील केलेली आहे. दक्षिण कोरियाच्या जंगलामध्ये लागलेल्या भीषण वणव्यानं एकच हाहाकार उडवला. शेकडो लोक बेघर झालेले आहेत तर 500 जणांना सुखरूपरित्या वाचवण्यात आलेलं आहे. रशियामध्ये ज्वालामुखी फुटल्यानं 10 किलोमीटर इतका उंच राखेचा स्फोट झाला. त्यामुळे विमान उड्डाणांवरती मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते. सिरियाच्या हसाकाहमध्ये जोरदार गारपीट झाली. त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं तर झालं, शिवाय जनजीवनही विस्कळीत झालंय. अमेरिकेनं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींची हेरगिरी केल्याचा दावा बीबीसीच्या एका रिपोर्टमध्ये करण्यात आलाय. झेलेन्स्कीचा फोन टॅप करून अमेरिकेनं गुप्त माहिती चोरल्याचं यात म्हटलंय. जेरुसलेममध्ये सलग दुसऱ्या दिवशी हिंसक झटापट पाहायला मिळाली. इस्रायलच्या लष्करी अड्ड्यावरती हल्ल्यानंतर भीषण आग लागली. फलस्तीनी समर्थकांवरती हल्ल्याचा आरोप करण्यात येतोय. भारताचा शेजारी असलेल्या म्यानमारमध्ये सैनिकांनी आपल्याच एका गावावर एअर स्ट्राईक केला. या एअर स्ट्राईकमध्ये जवळपास 100 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते. या हल्ल्याचा संयुक्त राष्ट्रांनी तीव्र निषेध केलाय. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान 4 वर्षांनी रुपेरी पडद्यावरती कमबॅक करतोय. ईदच्या मुहूर्तावरती त्याचा आगामी किसी का भाई किसी की जान हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. आता या सिनेमाच्या ॲडव्हान्स बुकिंगला देखील सुरुवात झालेली आहे. किसी का भाई किसी की जान हा सिनेमा 21 एप्रिलला सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची भाईजानच्या चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेज आहे. प्राजक्ता माईनं खास इथनिक लुक केलेला होता. याचे काही फोटोज तिने इन्स्टावरती शेअर केलेत. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स केलेल्या आहेत. संजय दत्त सध्या त्याच्या आगामी केडी द डेव्हिल या कन्नड चित्रपटाचं शूटिंग करतात. हे शूटिंग बेंगळुरू जवळ सुरू आहे. बॉम्बस्फोटाच्या सिक्वेन्सचं शूटिंग सुरू आहे. या दरम्यान या बॉम्बस्फोटाचं शूटिंग करताना स्फोट झाला आणि संजय जखमी झालेला आहे. संजयच्या हात आणि चेहऱ्यावरती खूप जखमा झालेल्या आहेत. या घटनेनंतर चित्रपटाचं शूटिंग थांबवण्यात आलंय. अभिनेत्री विद्या बालननं खास साडीवरती एक फोटोशूट केलेला आहे. आपल्या चाहत्यांसमोर हे फोटो तिनं शेअर केलेले आहेत. तिचा हा साडी लुक चाहत्यांना आवडलेला असून चाहत्यांनी या पोस्टवर वेगवेगळ्या कमेंट्स केलेल्या आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री उत्तरा बावकर यांचं निधन झालेलं आहे. त्या 79 वर्षांच्या होत्या. त्यांनी आतापर्यंत अनेक मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलेलं होतं. दोघी वास्तुपुरुष, उत्तरायण, शेवरी, रेस्टॉरंट अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं होतं. अभिनेत्री सई तामणकरनं पांढऱ्या ड्रेसमध्ये सुंदर फोटोशूट केलेला आहे. तिचा हा मनमोहक अवतार चाहत्यांना खूप आवडलाय. तिच्या या नव्या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. इतरही महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्याआधी वेळ झालेली एका छोट्याशा ब्रेकची. तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीच्या निमित्तानं
लातूर शहरामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी तब्बल 18,000 पुस्तकांचा वापर करून 11,000 चौरस फूट जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य दिव्य प्रतिकृती निर्माण करण्यात आलेली आहे. लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांच्या संकल्पनेतून ही भव्य प्रतिकृती निर्माण करण्यात आलेली असून ड्रोनच्या माध्यमातून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ही प्रतिकृती अतिशय विहंगम दिसते. त्यामुळे गिनीज बुकात याची नोंद होईल अशी अपेक्षा सर्वांना वाटते. तर आजच्या या बातमीपत्रामध्ये वेळ झालेली इथंच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.